मुंबई साईडने एक ऑफिसर होते आमच्या पोलीस विभागाचे, ते सुट्टीवर चालले होते आणि त्या मुलीला किडनॅप करून, लहान मुलीला किडनॅप करून त्या गावामधून किडनॅप करून एक माणूस घेऊन चालला होता. तर त्या आमच्या पोलीस ऑफिसरच्या सतर्कतेनं ती मुलगी वाचली. 12 तासा की 24 तासामध्ये ती मुलगी मिळाली. एका माणूस होता आरोपी, चांगला 40-50 वर्षाचा, तो तिला किडनॅप करून घेऊन जात होता आणि तो ऑफिसर आणि ती मुलगी आणि आरोपी समोरासमोर बसलेले होते अशीच. तर त्याला त्या ऑफिसरला कळलं की ही मुलगी शांत का आहे. तिला विचारलं की हा कोण आहे. जेव्हा तो व्यक्ती वॉशरूमला गेला तर म्हणे मामा आहे. आणि त्याला विचारल्यानंतर कोण म्हटलं तर ही म्हणते मुलगी आहे म्हणते. आणि त्याला वाटलं की ही मामा सांगत आहे, मुलगी सांगत आहे, हे काय कनेक्शन आहे. मग हळूच त्याने असंच तो व्यक्ती थोडा वेगळा झाला की तिला सांगतो कुठल्या गावची आहे, तुझं नाव काय, तुझ्या आई वडिलांचं नाव काय आहे, तुला यांनी कसं आणलं. तर मला चॉकलेट दिलं आणि चॉकलेटच्या बहाराने तुझ्या मामाकडे नेऊन देतो असं मला म्हटलं, तुझ्या आई वडिलांकडे नेऊन देतो असं म्हटलं. जेव्हा त्या पोलीस ऑफिसरने थोडंसं आणखी माहिती काढली तेव्हा खरंच कळलं की ह्या मुलीची किडनॅपिंग झालेली आहे आणि हिला तो मुंबईला घेऊन चालला होता. तर त्यावेळेस त्यांनी सतर्कता दाखवून त्याला अटक केली. त्या मुलीचा जीव वाचला ना. म्हणजे असंच आपण सर्व नागरिकांनी थोडंसं काम करायला पाहिजे किंवा आपल्या वावरताना सुद्धा थोडं जागरूक राहायला पाहिजे.